जय हिंद मित्रांनो, बीजी अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ही जवळपास आता बघा जे काय झालेले होते. आता काल 7 तारखेला 22 जिल्ह्यांच्या पेपर म्हणजे एक्झाम झालेली आहे, कारण की ऑलरेडी ग्राउंड झालेलं होतं. तर त्यांची एक्झाम पण झालेली आहे आणि काही मुलांचे रिझल्ट म्हणजे आलेले आहेत. आणि ह्या भरतीमध्ये जवळपास भरपूर अशी मुलं भरतीसुद्धा झालेली आहेत. तर मित्रांनो, जी आता सध्याची भरती चालू आहे, या भरतीत आता जवळपास भरपूर मुलं भरती होऊन गेलेली आहेत. आणि सध्या जे पण काही राहिलेल्या भरत्या आहेत, म्हणजे जे पण काही जिल्हे आहेत, आता उदाहरणार्थ मुंबई पोलीस भरती. आता मुंबईवर भरपूर जणांचं म्हणजे लक्ष आहे, कारण की सध्या आता पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं मुंबईचे अजून फिजिकल म्हणजे झालेले नाहीत आणि त्यांचे हॉल तिकीटसुद्धा आलेले नाहीत. मित्रांनो, 15 तारखेनंतर हॉल तिकीट येईल म्हणले होते, अजून काही अपडेट नाही आहे. तर ती जर अपडेट आली तर मी त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने माहिती सांगत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला तुम्ही ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर मग मित्रांनो, आज आपण जे काय आता मी तुमच्यासमोर स्क्रीनवर दाखवत आहे, या स्क्रीनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा, आज जे काय आता पावसाळी अधिवेशन होतं आणि आता जे काय 17,400 पोलीस भरतीची पदं आहेत आणि त्याची भरती सध्या चालू आहे. आणि या भरतीमध्ये काही मुलांना जवळपास म्हणजे त्यांना वयवाढ दिलेली नव्हती. तीच वयवाढ आता समोर जी काही आता ही 17,400 पदं झाल्याच्यानंतर लगेच 9,000 पोलीस भरतीची पदं निघणार आहेत. त्यामध्ये वयवाढीचा हा मुद्दासुद्धा मांडलेला आहे. आता सध्या जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये हा सर्व म्हणजे विषय झालेला आहे मित्रांनो. आणि सध्या ह्या भरतीमधून जे पण काही मुलं बाहेर पडलेले आहेत ते खचून न जाता, जी समोरची भरती आहे 9,000 पदांची, ह्या भरतीसाठी तुम्ही सध्या म्हणजे तयारीला लागा, कारण की ही भरतीसुद्धा म्हणजे खूप असं लांबणीवर नसणार आहे. ही पण लवकरात लवकर होणार आहे मित्रांनो. आता यामध्ये काय म्हणलेत पहा, आज पावसाळ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काय 9,000 पोलीस भरती पदाबाबत घोषणा केली होती. तसेच वयवाढ संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना चालू भरती संधी मिळणार नाही त्यांना 9,000 पोलीस भरतीमध्ये संधी देण्यात येईल, असे म्हणजे आपले उपमुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे. तर मग मित्रांनो, आज जे पण काही आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ आहे आपल्याकडे, तुम्ही व्हिडिओ प्ले करून दाखवणार. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ मी सध्या प्ले करत आहे मित्रांनो, पहा. आणि 17,471 पदांची भरती झाल्यानंतर लगेच 9,000 पदांची जाहिरात आपण काढतो आहोत. आणि या 9,000 पदांच्या जाहिरातीमध्ये मध्यंतरीच्या काळात काही आमचे तरुण हे उपोषणाला बसले होते. त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आम्हाला मागच्या काळामध्ये भरती पुढे गेल्यामुळे आमचं वय होऊन गेलं, त्यामुळे एक चान्स आम्हाला दिला पाहिजे. तर आपण त्यांना एक चान्स देण्याचा निर्णय या 9,000 मध्ये घेतलेला आहे आणि त्यांना देखील निश्चितपणे एक चान्स जो आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. या